आज मी आपल्याला गणेश गुळे आणि गणपती पोळे या दोन ठिकाणच्या गणपतीबद्दल आपल्याला माहिती देत आहे। गणेश गुळे हे ठिकाण पावस पूर्णगड मार्गावर आहे। आता नावावरून आपल्याला कळतं की इथे गणपतीचं मंदिर असणार। तसंच इथे गणपतीचं समुद्र किनाऱ्यालगतच्या डोंगरामध्ये एक मंदिर आहे। आता हे जे मंदिर आहे त्या मंदिराच्या आत 40 फूट उंचीचा एक चौथरा बांधण्यात आलेला आहे आणि या मंदिराला 2 प्रवेशद्वार आहेत। या 2 प्रवेशद्वारांना जोडणारी एक 12 फूट उंचीची शिळा इथे आहे आणि यालाच गणपती असं मानलं जातं आणि त्याची नित्यपूजा केली जाते। आता इकडचे जे स्थानिक भंडारी लोक आहेत त्यांचं हे श्रद्धास्थान आणि ग्रामदैवत आहे आणि पावसाळ्यानंतर आपली जहाजं किंवा गणपत समुद्रात सोडण्यापूर्वी ते या गणपतीची प्रार्थना करतात, गणपतीला साकडं घालतात आणि मगच ते परत समुद्रामध्ये मासेमारी करायला निघून जातात। आता या गणपतीविषयी अशी कथा आहे की रामचंद्र चिपळूणकर हे एक दशग्रंथी ब्राह्मण होते आणि ते पोटशुळाच्या व्याधीने त्रस्त झाले होते आणि त्यामुळेच ते जीव द्यायला निघाले होते। वाटेत जाताना त्यांना अतिशय वेदना होत होत्या आणि त्यातच ते ग्लानी येऊन बेशुद्ध पडले आणि त्याच अवस्थेमध्ये त्यांनी गणेशाचा धावा केला आणि गणपतीने त्यांना दृष्टांत दिला आणि सांगितलं की तू शाहू महाराजांची मदत घे, मंदिर बांध, मी इथेच अवशेषाच्या स्वरूपात आहे। त्याप्रमाणे ते शाहू महाराजांकडे गेले आणि शाहू महाराजांना त्यांनी हा दृष्टांत सांगितला तर शाहू महाराजांनी त्यांना लगेच मदत केली, कारण शाहू महाराजांना सुद्धा अशाच प्रकारचा दृष्टांत झालेला होता। शाहू महाराजांनी स्वखर्चाने येथे मंदिर बांधलं आणि त्यानंतर इकडचा गणपती हा विघ्नहर्ता, दुःखहर्ता आहे अशी त्याची ख्याती झाली आणि लोक इथे उपासना गणपतीची करू लागले। स्वामी स्वरूपानंद यांचा सुद्धा हा गणपती म्हणजे श्रद्धास्थान होता। आता याविषयी अशी कथा प्रचलित आहे की या गणपतीच्या नाभीतून पूर्वी सतत पाण्याची धार वाहत असे आणि ज्या दिवशी ही पाण्याची धार बंद झाली त्याच दिवशी या गणपतींनी गणेश गुळ्याहून गणपती पोळ्याला प्रस्थान केलं आणि त्याचमुळे गणेश गुळ्यामध्ये गणेशोत्सव हा भाद्रपद चतुर्थीला साजरा केला जातो, तर गणपती पोळ्याला माघ महिन्यात चतुर्थीला म्हणजे गणेश जयंती जी वाजते, माघी चतुर्थी आपण जिला म्हणतो, तो माघी गणेशोत्सव हा गणपती पोळ्याला सादर केला जातो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, न्यूज परामर्शला सबस्क्राईब करा।